मित्रांनो, आपलं भविष्य आपण बदलू शकतो, घडवू शकतो. म्हणून आपण काय म्हणतो, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. झाला मानव या संसारी, आपुला आपण वैरी. आणि तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी. हे जे 3 मंत्र आहेत ना, या 3 मंत्रातूनच हे सिद्ध होतं की आपलं भविष्य आपण घडवू शकतो, बदलू शकतो. डार्विनचा सिद्धांत हा साप खोटा आहे आणि सनातनचा सिद्धांत हे वास्तव आहे, हे सत्य आहे, ते म्हणजे दशावतार. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल, काही मुद्दे मी तुमच्यासमोर ठेवले आहेत. तर आपलं भविष्य घडवायचं असेल तर काय करायला हवं? तुम्हाला काय वाटते मित्रांनो? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पड असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळूस. मित्रांनो, आपलं भविष्य आपण बदलू शकतो, घडवू शकतो. म्हणून आपण काय म्हणतो, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. झाला मानव या संसारी, आपुला आपण वैरी. आणि तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी. हे जे 3 मंत्र आहेत ना, या 3 मंत्रातूनच हे सिद्ध होतं की आपलं भविष्य आपण घडवू शकतो, बदलू शकतो. वाईटाचं चांगलं घडवू शकतो. आता ते घडवण्यासाठी काय महत्त्वाची गोष्ट आहे? तर ती महत्त्वाची गोष्ट काय आहे? तर आपल्याला पहिल्यांदा आपल्या मनावरती ताबा मिळवणं गरजेचं आहे. आणि हा मनावरती ताबा कधी मिळवू शकतो? तर षड विकारातून आपण दूर जाऊ तेव्हा षड विकारावरती ताबा मिळवू शकतो. आणि हे षड विकार काय आहेत? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. मित्रांनो, भौतिक जीवनात हे षड आकार आहेत, पण त्याचा अति झाला ना त्या आकाराचा की तो विकार होतो. हे आवश्यक आहे. हे षड आकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. पण त्याचा विकारामध्ये रूपांतर झाला की त्याची माती होते. अति तेथे माती. आता जर आपण त्याच्यावर ताबा मिळवला तर आपण काय साध्य करू शकतो? तर पंचमहाभूतावरती ताबा मिळवू शकतो. आता हे पंचमहाभूत काय आहेत? अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी. या पंचमहाभूतावरती ताबा मिळवू शकतो. आणि त्यानंतर आणि त्याबरोबर आपण आपले सप्तचक्र जे आहेत, त्या सप्तचक्रांना सुद्धा जागृत करू शकतो. आता हे सप्तचक्र जर जागृत झाले, मूलाधार पासून आज्ञाचक्र, आणि जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा एक सप्तचक्र कुठली आहे. सगळ्यांचाच खुलासा मी करत नाही आहे, हा मुद्दाम नाही करत. तुम्हाला किती त्याची जाणीव आहे, जाणकारी आहे, माहिती आहे, हे मला समजून घ्यायचं. 2 चक्रांचा मी उल्लेख केला आहे, एक मूलाधार चक्र आणि एक आज्ञाचक्र. आणि 7वं कोणतं आहे आणि मधली कोणती आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा. मित्रांनो, हे सप्तचक्र जागृत करणं गरजेचं आहे. ते जर जागृत झाले तर तुम्ही विज्ञानानुसार चालू शकता, तुम्ही शास्त्रानुसार चालू शकता. हे सनातन ही जी संस्कृती आहे, सनातन संस्कृती, लक्षात घ्या शब्द काय वापरतोय. सनातन संस्कृती ही विज्ञानावरती आधारित आहे. सनातन धर्म हा विज्ञानावरती, शास्त्रावरती आधारित आहे. म्हणून हेच विज्ञान आणि हे शास्त्र. धर्म म्हणजे मर्म जाणणं, आणि मर्म जाणून ते काय करणं, धारण करणं म्हणजे धर्म. त्याचा अनेक वेळा उल्लेख केला आहे. हे जर आपण केलं तर आपण भविष्य सुधरू शकतो. आता आपण भविष्य कसं काय बदलू शकतो, सुधरू शकतो, रिपेअर करू शकतो? सरळ साधी गोष्ट आहे. जर हे आपले पंचतत्व आणि आपले हे सप्त चक्र, पंचतत्व आणि सप्तचक्र हे जर आपले जागृत झाले, आणि जागृत होण्यासाठी आपण षडविकारावरती ताबा मिळवला असेल, मन एकाग्र असेल, मन आपण ध्यानमुद्रेत असू, त्यावेळेला आपल्याला भूतकाळ समजून घ्यावा लागेल. आपण भूतकाळात केलेल्या चुका, भूतकाळात केलेल्या त्रुटी
हे आपण लक्षात आल्यानंतर काय करू शकतो? भूतकाळ बदलू शकत नाही भूतकाळात जाऊन, पण भूतकाळातील ती परिस्थिती येणाऱ्या काळात आपण बदलू शकतो. ते एक आपलं काय आहे? अनुभव आहे. हा अनुभवाचा गाठोडा आहे भूतकाळ म्हणजे. हा अनुभवाचा गाठोडा आपण सोडून त्याच्यात योग्य काय आणि अयोग्य काय, आपण चुकलो कुठे आहे आणि चुकी झाल्यानंतर, त्रुटी झाल्यानंतर आपण काय काय आपली माती केलेली आहे, कशा कशा प्रकारे माती केलेली आहे, मग ते उमजून समजून त्याच्यावरती काय करणं? उपाय करणं. हे कधी करणं? वर्तमान स्थितीमध्ये, वर्तमानामध्ये. ज्याचं वर्तमान चांगलं त्याचं भविष्य चांगलं. मित्रांनो लक्षात आलं का? जर भविष्य घडवायचं असेल तर आपलं वर्तमान महत्त्वाचं आहे. वर्तमानात आपण काय करतोय? मग वर्तमान म्हणजे आपलं वर्तन चांगलं हवं आणि वर्तणूक चांगली हवी. वर्तमान घडवण्यासाठी वर्तन आणि वर्तणूक चांगली हवी. आणि हे वर्तन आणि वर्तणूक चांगली असेल, योग्य असेल, योग्य दिशेने जाणारी असेल, मग काय सांगायची गरजच नाही आहे. मित्रांनो लक्षात आलं का? हे जे काय धर्मनिर्मिती झाली आहेत ना, हिंदू धर्मापासून अगदी मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म, हे जे काय ख्रिश्चन धर्म, यहुदी धर्म, हे सर्व धर्म कुठून जन्माला आले आहेत? तर सनातनमधून. हे सगळे तथाकथित धर्म आहेत आणि हे धर्म जन्माला आले आहेत ते म्हणजे राजकीय दृष्ट्या आता आपला राजकीय प्रभाव निर्माण करण्यासाठी. याच्या पलीकडे या धर्माचा काही उपयोग नाही आहे जीवनामध्ये. जर तुम्हाला जीवन सुसंवाद साधायचं असेल, जीवनामध्ये सुसंस्कृत करायचं असेल, आपलं जीवन, आपलं भविष्य घडवायचं असेल तर तुम्हाला सनातनचाच आधार घ्यावा लागेल, जे अनंत आहे, जे अनंत आहे, जे कधी सुरू झालं आणि कधी संपेल सांगू शकत नाही. कारण विज्ञानाची निर्मिती कधी झाली, शास्त्राची निर्मिती कधी झाली हे कोणीही सांगू शकत नाही. तेवढं आपण मागे जाऊन जर बघायला गेलो तर कित्येक वर्ष आपण मागे जाऊ, लाखो करोडो वर्ष मागे जाऊ. मित्रांनो नामदेव महाराजांनी एक आरती म्हटलेली आहे, आरती सांगितलेली आहे, एक काव्य तयार केलेलं आहे. योगे 28 विठेवर उभा. आता योगे 28 विठेवर उभा याचा अर्थ काय आहे? तर ही योग किती आहेत? युग किती आहेत? सतयुग, त्याच्यानंतर त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, असे 4 युग आहेत. पण ह्या 4 युगाबरोबर 14 मन्वंतर सुद्धा आहेत. आणि ह्या 14 मन्वंतरामध्ये म्हणजे मनुष्य निर्मितीचं सांगतोय मी. मनुष्य निर्मिती झाली त्याला मन्वंतर म्हणतात. मनुष्य प्राण्याची निर्मिती झाली त्याला मन्वंतर म्हणतात. मग हे मन्वंतर किती झाले आहेत? आपण आता 7व्या मन्वंतरामध्ये आहोत. हे आपलं 7वं मन्वंतर आहे. मग ह्या 7व्या मन्वंतरामध्ये काय आहे? 7वं मन्वंतर 7 गुणिले 4 7 चोक 28. मित्रांनो लक्षात आलं का? नामदेव महाराजांनी काय सांगितलंय? 28 विठेवर उभा, युगे 28. मग हे युग 28 झाली आहेत. 7 मन्वंतर आणि 4 युग मिळून मग तो विठेवरी उभा आहे. मग ह्या 7 मन्वंतरामध्ये जे काय उलटापलटी घडले, तुम्हाला काय वाटते? आधुनिक विज्ञान कुठलंच नाही मित्रांनो. जे काय विज्ञान आहे ना, हे सगळं विज्ञान हे पौराणिकच आहे, पुरातनच आहे. म्हणून तुम्हाला मंदिरावरती अशा बऱ्याचशा गोष्टी कोरीवून ठेवलेल्या दिसतात की जे आधुनिक युगामधले आहेत, आधुनिक विज्ञानानुसार आहेत. त्या जर त्यावेळेच्या राजांनी किंवा त्यावेळेच्या त्या ह्यानी ती मंदिरं आणि ती पुरातन हे उभं नाही केलं असतं आणि त्याच्यातून हे कोरीव काम करून ठेवलं नसतं तर आपल्याला हे कळलं सुद्धा नसतं. कारण का? नालंदा युनिव्हर्सिटी जशी जाळली गेली आणि त्याच्यातून सर्व हा साठा नष्ट करण्यात आला, तसं तक्षशिला, नालंदा अशा ज्या युनिव्हर्सिटी होत्या इथे ह्या नष्ट करण्यात आल्या. कारण का?
तर भारताचं, या देशाचं, भारत वर्षाचं जे विज्ञान आहे, शास्त्र आहे, नष्ट करण्यासाठी. सरळ साधी गोष्ट. मला काय सांगायचं आहे, जर तुमचं भविष्य घडवायचं असेल तर ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. मग त्या समजून घेण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा संस्कृत ही भाषा शिकून घेणं गरजेचं आहे. आणि संस्कृत भाषा शिकून घेतल्यानंतर जे आपले पुरातन 4 वेद आहेत, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद, ह्या 4 वेदांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण त्याच्यातच काय आहे, विज्ञान आहे, शास्त्र आहे. असो मित्रांनो, जास्त मी सविस्तर बोलत नाही आहे. थोडक्यात तुमच्या लक्षात आलंच असेल. आपलं भविष्य घडवायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या षडविकारावरती ताबा मिळवायला पाहिजे. आपलं मन एकाग्र करायला पाहिजे. त्यानंतर आपल्या पंचतत्वांवरती आपल्याला नियंत्रण मिळवायला पाहिजे. त्याच्यानंतर सप्त चक्रावरती आपल्याला नियंत्रण मिळवायला पाहिजे. आणि हे सर्व केलं तर आपण चांगल्या प्रकारे आपण आपलं भविष्य घडवू शकतो. मित्रांनो, लक्षात आलं का? कुठलीही चमत्कार होत नाही, त्याचा उल्लेख मी अनेक वेळा केलेला आहे. कुठलाही चमत्कार होत नाही. जे काय घडते त्याच्या मागे विज्ञान काम करते, त्याच्या मागे शास्त्र काम करते. ज्ञानेश्वरांनी जी भिंत चालवली त्याच्या मागे सुद्धा शास्त्र आणि विज्ञान काम करते. त्याचा उल्लेख मी केलेला आहे. जाऊन पाहू शकता माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, लक्षात आलं का? या सृष्टी निर्मितीचा सिद्धांत काय आहे? तर दश अवतार हा सिद्धांत आहे. या सृष्टी निर्मितीचा सिद्धांत, ना की फक्त मनुष्य निर्मितीचा सिद्धांत. मित्रांनो, लक्षात आलं का? माकडापासून हळूहळू कसा काय तो प्रगत झाला मनुष्य, ही गोष्ट साफ खोटी आहे. मनुष्य निर्मितीचा सिद्धांत हा खोटा आहे. वास्तवात काय आहे तर दशावतार. हे दशावतार आपण सांकेतिक स्वरूपात फक्त समजून घेतलं, पण त्याचा वास्तव कळला नाही. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे, पाहू शकता. डार्विनचा सिद्धांत हा साफ खोटा आहे. आणि सनातनचा सिद्धांत हे वास्तव आहे, हे सत्य आहे, ते म्हणजे दशावतार. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल. काही मुद्दे मी तुमच्यासमोर ठेवले आहेत. तर आपलं भविष्य घडवायचं असेल तर काय करायला हवं? तुम्हाला काय वाटते मित्रांनो? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पड असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.